नमस्कार. राज्यसेवा 2023 मध्ये या टॉपिकवरती तीन प्रश्न आले होते. मोल, मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी. तुम्ही म्हणाल की हे शब्द ऐकले, मोल, मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी, की कसं तरी वाटते, पोटात गोळा येते, खूपच कठीण आहे टॉपिक. पण तुम्हाला सांगतो मी, हा जर का टॉपिक तुम्ही स्टेप बाय स्टेप एकदम सोप्या पद्धतीने समजून घेतला तर तुम्हाला हा सुद्धा टॉपिक एकदम साधा वाटणार. तुम्ही म्हणाल की आता हे खूप जास्त होऊन राहिला, आता जर का एक शब्द काढाल तर व्हिडिओ बंद करून आम्ही चालत जाऊ. ठीक आहे, डायरेक्ट टॉपिकला सुरुवात करतो मी, आणि तुम्हीच मग व्हिडिओच्या शेवटी तुम्हीच ठरवा की हा टॉपिक सोपी होता की कठीण होता. ठीक आहे, पहा. संयुगे, कंपाऊंड म्हणजे काय? आता तुम्हाला माहित आहे की आपल्या पिरियडिक टेबलमध्ये लय सारे एलिमेंट आहे, 118 आहे. कोणकोणते आहे ते आपल्याला माहित नाही. जे महत्वाचे आहे कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, हे जे आहे 7, 10, 15, हे फक्त आम्ही ऐकलेले आहे. तर ज्यावेळेस हे जे ॲटम असतात, हायड्रोजन, कार्बन, ऑक्सिजन, हे ज्यावेळेस एकत्र येतात आणि ग्रुप बनवतात तर त्यांना मॉलिक्यूल म्हणतो. त्या ग्रुपला नाव आहे मॉलिक्यूल. 2 किंवा त्यापेक्षा जास्त ॲटम एकत्र येतात, चिकटतात, ग्रुप बनवतात, त्याला मॉलिक्यूल म्हणत असतो मराठीमध्ये. आणि जर का समजा हायड्रोजन आहे, एक हायड्रोजनचा ॲटम इकडून असा फिरत आहे, दुसरा हायड्रोजनचा ॲटम, एकमेकांना पाहिलं आणि यांनी ग्रुप बनवला, हायड्रोजन गॅस त्याला म्हणतो, H2, हायड्रोजन गॅस. आता 2 कणांनी मिळून हा H2 बनलेला आहे, म्हणजे यांना काय म्हणणार मी? मॉलिक्यूल म्हणणार. 3 कणांनी बनला असेल तर तरी मॉलिक्यूल म्हणणार, 10 कणांनी बनला असेल तर तरी मॉलिक्यूल म्हणणार. परंतु बघा, या हायड्रोजन गॅस जी बनली त्याच्या दोन्हीमध्ये ते दोन्ही कण हायड्रोजनचीच होती, एकसारखी होती, जुडवा, ठीक आहे, ट्विन्स होती, त्याला मॉलिक्यूल म्हणलं. परंतु ज्यावेळेस हे जे ग्रुप बनवतात, ठीक आहे, आणि वेगवेगळे ॲटम असतात, म्हणजे एक ऑक्सिजनचा ॲटम आहे आणि 2 हायड्रोजनचे ॲटम आहे, आणि यांनी एकमेकांना चिकटले ग्रुप बनवला, H2O, ज्याला आपण पाणी बनतो, त्याला आपण मॉलिक्यूल म्हणणार का? हो. परंतु ज्यावेळी वेगवेगळे ॲटम असतात, हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन, अशांनी जर का ग्रुप बनवला असेल तर त्याला वेगळं नाव दिलेलं आहे आपण कंपाऊंड. मराठीमध्ये संयुगे म्हणतो असतो आपण त्यांना. संयुगे काय असते तुम्हाला समजलं असेल. बघा, ज्यावेळी संयुगे म्हणजे कंपाऊंड म्हणजे काय, तर भरपूर सारे अणू एकत्र येतात तर काय बनवतात? रेणू बनवतात, मॉलिक्यूल बनवतात. ठीक आहे, मॉलिक्यूलला मराठीत रेणू म्हणतो. परंतु ज्यावेळेस वेगवेगळी जे मूलद्रव्ये, जे वेगवेगळी ॲटम एकत्र येऊन ग्रुप बनवतात, मॉलिक्यूल बनवतात, त्यांना वेगळं नाव दिलेलं आहे आपण, त्याला म्हणतो आपण संयुगे, कंपाऊंड. ज्यावेळी 2 किंवा त्यापेक्षा जास्त मूलद्रव्ये, एलिमेंटच्या रासायनिक संयुगाने म्हणजे एकत्र येण्याने बनलेल्या पदार्थाला काय म्हणतो असतो आपण? संयुगे, कंपाऊंड असं म्हणतो. जसं उदाहरण H2O, 2 हायड्रोजन ॲटम आणि 1 ऑक्सिजन ॲटम एकत्र आल्यानं काय बनवला? H2O. हे आहे आपलं पाणी. ठीक आहे. किंवा सोडियम आहे, सोडियम एक ॲटम आहे आणि क्लोरीन ॲटम आहे, ह्या दोघांनी एकमेकांसोबत काय बॉन्ड बनवला, एकत्र आले आणि काय बनवलं? NaCl. काय आहे? हे आपलं मीठ, भाजीमध्ये जे टाकतो आपण ते मीठ आहे. ठीक आहे. वेगवेगळे ॲटम आहे, सोडियम वेगळा, क्लोरीन वेगळा, यांना काय म्हणणार मी? कंपाऊंड म्हणणार. आलं लक्षात? आता काय असतं ना, त्यांना पण वेगवेगळी नावं आहे. जसं आता क्लोरीन काय करतो, एक पूर्णच्या पूर्ण इलेक्ट्रॉनच सोडियमचा घेऊन टाकतो. एक इलेक्ट्रॉन घेतला म्हणजे याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो, सोडियमवरती पॉझिटिव्ह चार्ज येतो, आयन्स तयार झाले. पॉझिटिव्ह निगेटिव्हला केमिस्ट्रीमध्ये काय म्हणतात? रसायनशास्त्रामध्ये आयन, यांना आयोनिक कंपाऊंड म्हणतात. ठीक आहे, ते सोडून द्या, त्याचं काही एवढं लिंक याचं काही सध्या गरज नाहीये. पण एवढं लक्षात असू द्या, ज्यावेळी 2 सारखे ॲटम येतात आणि म्हणजे एक ग्रुप बनवतात त्यांना आपण मॉलिक्यूल तर म्हणतोच, पण ज्यावेळेस हे ॲटम येणारे वेगवेगळे जर का असेल तर त्यांना आपण कंपाऊंड म्हणत असतो, संयुगे म्हणत असतो. हे तुम्हाला समजलं असणार. आता पुढे हे जे संयुगे असतात यांची गुणधर्मे आणि ज्या ॲटम पासून ते बनलेली असतात त्यांची गुणधर्मे ही वेगवेगळी असू शकतात. जसं आपण एक पाहिलं होतं, आपलं सोडियम आणि क्लोरीन हे दोघं एकत्र येतात आणि काय बनवतात? NaCl. हा काय आहे? आपलं साधं मीठ. खाऊ शकतो आपण, असं डायरेक्ट खाऊ शकतो आपण, नाही का? परंतु सोडियमला खाऊ शकतो का? सोडियमला उघड्यात ठेवा तुम्ही, असं डायरेक्ट आत घेत येतो. क्लोरीन एकदम डेंजर आहे, तुम्ही आतमध्ये आपल्या शरीराच्या आतमध्ये गेला का डायरेक्ट तुम्ही गेलेच समजायचे. दोन्ही पण एकदम भयानक आहे. हाय भयानक आहे. परंतु दोघांना एकत्र केल्यानंतर जो कंपाऊंड बनला तो मात्र एकदम साधा आहे, त्याला आपण कितीही खाऊ शकतो, नाही का? म्हणजे जे कंपाऊंड बनलेले आहे आणि ज्या मॉलिक्यूल, ज्या एलिमेंटने ते बनलेले आहे, ज्या कणांनी, ॲटमने बनलेले आहे, त्या दोघांची गुणधर्मे वेगवेगळी आहे की नाही? वेगवेगळी आहे. त्याच प्रकारे हायड्रोजन
एक आहे हायड्रोजनची गॅस, एक आहे ऑक्सिजनची गॅस. याच्यापासून काय बनत असते? H2O, पाणी बनत असते. आता हायड्रोजन एकदम ज्वलनशील, त्याला थोडीशी चिंगारी भेटली का भपकन आग होते. आणि हे आग तयार करण्यासाठी कोण मदत करत असते? ऑक्सिजन. कोणतीही आग बिना ऑक्सिजननी म्हणजे लागू शकत नाही. ऑक्सिजन मदत करते त्याला. दोघं एकत्र आल्यानंतर मोठी आग येते. परंतु केमिकली जर का एकत्र आले आणि वेगळा कंपाऊंड सारखा बनवला तर पाणी, हे तर वेगळंच आहे. हे आग विझवते, म्हणजे एकदम विरुद्ध गुणधर्म झाले की नाही. एक आग तयार करणारे आणि आग विझवणारे. आलं लक्षात? तर असे गुणधर्म वेगवेगळे राहू शकतात. प्रत्येक कंपाऊंडचे गुणधर्म हे त्यांच्या ऍटमपेक्षा वेगवेगळे राहू शकतात. हे तुम्हाला आता समजलं असणार. ठीक आहे. संयुगांचे गुणधर्म हे त्यांच्या मूलद्रव्यापेक्षा वेगवेगळे असते. ठीक आहे. जसं ज्या प्रकारे मी सोडियम आणि NaClचं एक्झाम्पल घेतलं, आपला सोडियम क्लोराईड. याच्यामध्ये काय असते? सोडियम जवळ एक इलेक्ट्रॉन जास्तचा असतो, त्याला इलेक्ट्रॉन द्यायचा असतो. आणि क्लोरीनला एक इलेक्ट्रॉन पाहिजे असतो शेवटची ऑर्बिट कंप्लीट करण्यासाठी. 7च्या जागी 8 करायचं असते त्याला. ठीक आहे. तर मग तो इलेक्ट्रॉन घेऊन घेतो. आता याने इलेक्ट्रॉन दिल्यामुळे ह्या सोडियमला पॉझिटिव्ह चार्ज आला, आणि क्लोरीनने घेतल्यामुळे याच्यावरती निगेटिव्ह आला. आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकमेकांना अट्रॅक्ट करतात. ज्या प्रकारे नॉर्थ पोल साऊथ पोल, मॅग्नेटचा नॉर्थ पोल साऊथ पोल एकमेकांना अट्रॅक्ट करतात की नाही, त्याच प्रकारे पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकमेकांना चिपकतात आणि बॉन्ड बनवतात. त्यांना आपण आयोनिक बॉन्ड बनतो. आलं लक्षात? त्याच प्रकारे हायड्रोजन ॲटमचं पण उदाहरण दिलं मी. हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजन गॅस एकत्र आल्यानंतर पाणी बनते. पाण्याचे गुणधर्म वेगळे, हायड्रोजनचे गुणधर्म वेगळे. ठीक आहे. तुम्ही म्हणाल की इथे 2 हायड्रोजन कसे काय दिले? 2 हायड्रोजन लागते. ते तुम्हाला केमिकल रिएक्शन कशा प्रकारे बॅलन्स करायची असते तो वेगळा भाग आहे, तुम्हाला पुढे सांगतो मी. हे झालं. आता बघा याच्यामध्ये काय दिसते तुम्हाला की हा जो आहे यांना आपण काय म्हणतो? 2 ॲटम एकत्र येणे, तर त्यांना काय म्हणतो असतो आपण? अभिकारके, रिएक्टंट. आणि ह्या दोघांपासून जो वेगळा पदार्थ बनून राहिला, जे उत्पादन होऊन राहिलं, त्याला आपण प्रोडक्ट म्हणत असतो, उत्पादिते. ठीक आहे. अभिकारके आणि उत्पादिते हे लक्षात असू द्या. हे काय आहे? अभिकारके आणि उत्पादिते. ठीक आहे. आता संयुगे बनवण्याच्या क्रियेचे नियम समजून घेऊ आपण. हे कसं आहे? डायरेक्ट मोलॅरिटी जर का समजायचं असेल ना, हे थोडं बेसिक थोडं समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे 2-2 मिनिटं याच्यावरती तुम्हाला देत आहे. तर संयुगे जे कंपाऊंड असतात हे बनण्यासाठी 2 महत्वाचे नियम आहेत. कोणते नियम आहेत? पहिला नियम लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, लेवायझर नावाच्या वैज्ञानिकाने दिलेला. हा काय म्हणतो की जेवढे रिॲक्टंट जे अभिकारकी असतात, ठीक आहे, जेवढे एकत्र आले त्यांचं जेवढं वजन असेल तेवढंच वजन हे उत्पादितांचं असतं. म्हणजे समजा काय, ए नावाचा एक पदार्थ आहे 10 ग्रामचा, त्याच्यानंतर बी नावाचा पदार्थ आहे किती? 12 ग्रामचा. हे दोघं एकत्र आले आणि काय बनवला? सी बनवला. तर मग याचं वजन किती राहील? तर ह्या ॲरोचे इकडचं आणि इकडचं हे दोन्ही सारखे असले पाहिजे. म्हणजे ह्या दोघांचे एकत्र किती होते? 22. म्हणजे इकडचे एकूण 22 झाले पाहिजे आणि इकडचे पण 22 झाले पाहिजे. याला काय म्हणतात? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, वस्तुमानाच्या अक्षयतेचा नियम. लक्षात? अभिकारकांचे आणि उत्पादितांचे वस्तुमान हे नेहमी सारखे असते. ठीक आहे. जसं मिथेनची गॅस, त्याच्यामध्ये जर का ऑक्सिजन मी जर का टाकला तर तो जळतो आणि काय बनवतो? कार्बन डायऑक्साईड आणि सोबत पाणी पण बनवतो. आता मिथेनची गॅस किती घेतली? 16 ग्राम. ऑक्सिजन किती घेतला? 32 × 2 म्हणजे किती होतात? 64 ग्राम. 16 ग्राम 64 ग्राम किती होतात? एकूण 80 ग्राम. तर 80 ग्राम अभिकारकी होती ना, रिॲक्टंट्स होती ना, तर प्रोडक्ट जी बनली ते सुद्धा 80 ग्रामच असली पाहिजे सगळ्यांचं टोटल. कार्बन डायऑक्साईड किती आहे याचं? 44 ग्राम. आणि पाणी 18 ग्राम × 2 म्हणजे 36. 36 आणि 44 किती होतात? 80. म्हणजे बघा इकडचं पण 80 इकडचं पण 80 म्हणजे रिॲक्शन बॅलन्स झाली. हा पहिला नियम पास झाला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की हे ग्राम वगैरे कुठून घेतले? हे तुम्हाला सांगणार आहे, पुढे येणारच आहे. हे मोलसाठी समज, हे जे मोलॅरिटी जे आपण आहे हे याच्यामधूनच आहे, तुम्हाला सांगतो पुढे. त्याच्यानंतर दुसरा नियम काय म्हणतो? दुसरा नियम असा म्हणतो की लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन. म्हणजे काय? जसं पाणी किंवा हा हायड्रोजन आहे. मी तुम्हाला याच्या आधी उदाहरण दिलं होतं की हायड्रोजनची गॅस आणि ऑक्सिजनची गॅस ही जर का एकत्र केली तर काय बनवते? पाणी बनवते. तुम्ही म्हणाल तर मग त्याला सोपी आहे पाणी बनवणं. हायड्रोजनचं सिलेंडर घ्यायचं, ऑक्सिजनचं सिलेंडर घ्यायचं, एकमेकांमध्ये टाकून द्यायचं, पाणी बनलं पाहिजे. नाही, ते एवढं साधं नाही आहे. इलेक्ट्रिसिटीचा वापर वगैरे करावा लागतो. ते एकदम एवढं सोपी नाही आहे ते. बघा याच्यात काय होते, इथे बघा काय होत आहे. हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोघं एकत्र येऊन काय बनवलं? H2O.
बघा बरं याच्यामध्ये जे ॲटम आहेत ते सारखे आहेत का? H2O मध्ये 2 हायड्रोजन आहे, अगदी बरोबर आहे, ठीक आहे, आणि एकच ऑक्सिजन आहे. बरं इकडं 2 हायड्रोजन इकडे आहे आणि 2 ऑक्सिजन आहे. अरे हे तो गडबड होईल. म्हणजे हा जो नियम आहे लॉ ऑफ डेफिनेट प्रोपोर्शन, प्रोपोर्शन मध्ये आहे का? नाहीये. त्यांना प्रोपोर्शन मध्ये घेऊन यावं लागेल. इथे काय म्हणतात की ऑक्सिजन 2 पाहिजे, म्हणजे ह्या ॲरोच्या या साईडनी पण ऑक्सिजन 2 लागेल. मग या ऑक्सिजनला 2 करायचं असेल तर मी तर 2 लिहिणार का? इथं नाही लिहिणार, याच्या समोर लिहिणार मी तो. आता काय झाले? 2 ऑक्सिजन झाले. परंतु ऑक्सिजनला 2 करण्याच्या नादामध्ये आपली हायड्रोजन सोबत गडबड झाली. आता इथे हायड्रोजनचं प्रमाण किती झालं? 4. ऑक्सिजनचं किती झालं? 2. परंतु हायड्रोजन 4 झाले. परंतु इकडे तर 2च आहे. मी इथे पण काय करणार, मी या हायड्रोजनच्या समोर असं 2 लिहिणार. म्हणजे आता इकडचे पण हायड्रोजन 4 झाले, ऑक्सिजन 2 झाले. इकडचे हायड्रोजन 4 झाले, ऑक्सिजन 2 झाले. जमलं. म्हणजे लॉ ऑफ डेफिनेट प्रोपोर्शन हा सुद्धा नियम इथे आपला बॅलन्स झाला. हा नियम कोणी दिला? जोसेफ स्प्राउट्स या व्यक्तीने दिला. का म्हणतो हा? की रासायनिक संयुगांमध्ये मूलद्रव्यांचे प्रमाण नेहमी सारखेच असले पाहिजे. निश्चित प्रमाणतेचा नियम त्याला आपण म्हणतो असतो. असे 2 नियम आहेत. ठीक आहे. याच्यावरती कधी प्रश्न नाही विचारले, परंतु विचारला जाऊ शकते. हा पुढे आता मोल म्हणजे काय? आता येऊ आपण मोल. आता हे जे मी तुम्हाला म्हणलं की हे जे प्रमाण आहे, जो ॲरो होता, ॲरोच्या या साईडचे, डाव्या साईडचे आणि उजव्या साईडचे, ह्या दोघांचंही अणु आणि रेणूंचं प्रमाण सारखं असलं पाहिजे. तर हे प्रमाण काय असते? हे प्रमाण कशात मोजतो असतो आपण? तर हे प्रमाण जे असते ते आपण मोलमध्ये मोजत असतो. मोल. आता इथे आली मोल ही संकल्पना, म्हणून तुम्हाला पहिले हे सगळं सांगावं लागेल. आता आपल्याला मोल पाहायचं आहे, परंतु मोल पाहण्याआधी आणखी एक पाऊल पुन्हा मागे जाऊ आपण. ठीक आहे. आता प्रत्येक आपल्याला माहिती आहे अणु आपल्याजवळ भरपूर सारे आहेत. हायड्रोजन पासून तर शेवटपर्यंत 118 अणु आहेत. त्याच्यापैकी जे मेन कामाचे आपले 15-20 अणु आहेत. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक अणूचं एक स्पेसिफिक वजन असते. बरोबर आहे. जसं हायड्रोजनचं वजन आहे 1. त्याच्यानंतर जे कार्बन आहे, कार्बनचं वजन आहे 12. त्याच्यानंतर ऑक्सिजनचं वजन आहे 16. तुम्ही म्हणाल की हे कुठून आणले आकडे? हे पाठ करायला लागेल का? बघा, जे अणूचं वजन असते हे कशावरती असते? तर अणूच्या आतमध्ये न्यूक्लियस असतो. अणूच्या आतमध्ये न्यूक्लियस एक केंद्रक असतो. त्या केंद्रकामध्ये भरपूर सारे प्रोटॉन असतात आणि भरपूर सारे न्यूट्रॉन असतात. ह्या दोघांची बेरीज म्हणजेच काय? तर त्या ॲटमचं वजन. तुम्ही म्हणाल की अवतीभोवती इलेक्ट्रॉन पर्यंत घुमतात, परंतु त्यांचं वजन फार कमी असते. म्हणजे असं समजा तुम्ही की फुटबॉलचं ग्राउंड म्हणजे ॲटम आणि फुटबॉलच्या ग्राउंडमध्ये एक मुंगी फिरत आहे ते म्हणजे इलेक्ट्रॉन. एवढी छोटी असते, त्याच्यामुळे त्याचं वजनच घेत नाही आपण. लक्षात. तर मग अणूचं वजन म्हणजे काय? अणुवस्तुमान म्हणजे काय? ऑटोमिक वेट म्हणजे काय? तर अणूमध्ये सर्व प्रोटॉन आणि सर्व न्यूट्रॉन यांची एकूण बेरीज म्हणजे काय? तर त्याचं वजन. जसं ऑक्सिजनमध्ये 8 प्रोटॉन असतात. जेवढी प्रोटॉनची संख्या तेवढीच त्याचा ऑटोमिक नंबर, म्हणून जो ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनचा ऑटोमिक नंबर 8 आहे. तर ऑक्सिजनच्या अणूमध्ये किती असतात? 8 प्रोटॉन असतात आणि 8 न्यूट्रॉन असतात. तर आपलं वजन किती आहे? न्यूट्रॉन आणि प्रोटॉनचं एकूण बेरीज. तर मग काय? 8 आणि 8 किती होतात? 16. तर 16 यू म्हणजे ऑटोमिक मास युनिट, ते त्याचं युनिट आहे मोजण्याचं. तर म्हणजे ऑक्सिजनचं वजन किती आहे? 16. बरोबर आहे. तसंच कार्बनचं वजन किती आहे? कार्बनमध्ये 6 प्रोटॉन असतात आणि 6 न्यूट्रॉन असतात. मग एकूण किती झालं? 12. म्हणजे कार्बनचं वजन किती झालं? 12. याला आपण काय म्हणत असतो? अणूचं वस्तुमान, ऑटोमिक वेट. आता आपल्याला माहिती आहे की कंपाऊंड जे असतात ते अणूपासूनच बनलेले असतात, नाही का? जे मॉलिक्यूल असतात, रेणू, ते वेगवेगळे छोटे छोटे जे अणू आहेत त्यांना एकत्र येऊनच रेणू बनत असतो. तर साहजिक आहे त्या रेणूचं पण वस्तुमान असणार. म्हणजे जसं 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन मिळून H2O बनतो. ऑक्सिजनचं पण वजन आहे किती आहे? 16. हायड्रोजनचं वजन आहे किती आहे? 1. परंतु 2 हायड्रोजन आहे, त्याच्यामुळे टोटल किती झालं? 2. त्या पूर्णच्या पूर्ण रेणूचं पण वजन असणार की नाही? असणार. 16 अधिक 1 हायड्रोजन आणि आणखी 1 हायड्रोजन म्हणजे किती झाले? 18. 18 काय झालं? हे त्याच्या ह्या रेणूचं वजन झालं. तर असंच याला काय म्हणतो आपण? रेणू वस्तुमान, मॉलिक्युलर वेट, मॉलिक्युलर मास किंवा मॉलिक्युलर वेट. ठीक आहे. म्हणजे काय? तर सर्व अणूंच्या अणुवस्तुमानाची बेरीज, त्याला आपण काय म्हणतो? रेणू वस्तुमान. तसं पाण्याची किती आहे? 18. कार्बन डायऑक्साईडची किती आहे? 44. कसं काढलं? कार्बन अधिक ऑक्सिजन. CO2 मध्ये एवढेच येते ना. कार्बनचं वजन किती आहे? 12. आताच आपण पाहिलं. ऑक्सिजनचं वजन किती आहे? 16. दुसऱ्या ऑक्सिजनचं पण 16. 16 32. 32 आणि 12 किती होतात? 44. म्हणजे CO2 या रेणूचं वजन किती आहे? 44 आहे. तुम्हाला लक्षात आलं असं.
तर हे जे मी तुम्हाला टेबल दिलं, हायड्रोजनचं 1, कार्बनचं 12, नायट्रोजनचं 14, ऑक्सिजनचं 16, सोडियमचं 23, हे जे 4-5 आहे ना, हे थोडेसे लक्षात असू द्या, पाठ करून ठेवून द्या तुम्ही. ठीक आहे. हे जे 5 आहे हे थोडेसे महत्वाचे, याच्यापासूनच जास्त करून कंपाऊंड बनतात, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. सोडियम जो आहे त्याचं 23 असते, सोडियम इथेच आहे, सोडियमचं 23, कॅल्शियमचं 40, क्लोरीनचं 35.5. ठीक आहे. ते हे आहेत. तर तुम्हाला अणुवस्तुमान रेणू वस्तुमान समजलं असणार. आता पुढे आता प्रॉपर आपल्या मोल या संकल्पनेवरती येऊ. एकदम चिंदी, हाय सोपी आहे. ठीक आहे. पहा, मोलची संकल्पना, कन्सेप्ट ऑफ मोल. एक मोल म्हणजे किती? तर एक मोल म्हणजे 6.022 गुणिले 10⁻23, म्हणजे 1 करोडावरती 7 शून्य असते. अशी किती शून्य? 23 शून्य, म्हणजे करोड करोड करोड, 3 वेळा करोड, म्हणजे 6 करोड करोड करोड. एवढे अणु ज्यावेळेस एकत्र येते तेव्हा त्याचा एक मोल बनते. तुम्ही म्हणाल की एवढे सारे करोड अणु जर का एकत्र केले तर किती मोठं होऊन जाईल ते? अणु फार छोटा असतो, एवढा छोटा असतो की करोडो अणु जरी एकत्र केले ना तरी पण मिलीग्राम मध्ये ते त्याचं वजन येते. ठीक आहे. तर एक मोल म्हणजे काय? सर्वात पहिले मोलला आपण छोट्या एनने डिनोट करत असतो. एक मोल म्हणजे काय? समजा मला हायड्रोजनचा एक मोल घ्यायचा आहे. हायड्रोजनचा एक मोल म्हणजे काय? तर 6.022 गुणिले 10⁻23 एवढे हायड्रोजनचे अणु ज्यावेळेस मी एकत्र करेन तेव्हा त्या हायड्रोजनचा एक मोल त्याला म्हणेन मी. आलं लक्षात? या अंकाला, हा मॅजिकल अंक आहे, 6.022 गुणिले 10⁻23, लक्षात असू द्या 23, याला ॲव्होगॅड्रोज अंक म्हणतात, ॲव्होगॅड्रोज नंबर, कारण ॲव्होगॅड्रो नावाच्या माणसाने ते शोधलेलं. ठीक आहे. कार्बनचा एक मोल म्हणजे किती? मग कार्बनचा एक मोल म्हणजे काय? तर कार्बनचे 6.022 गुणिले 10⁻23 कार्बनचे अणु म्हणजे कार्बनचा एक मोल. बरोबर आहे. तर कार्बन ज्यावेळेस मी कार्बनचे एवढे 6 करोड 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 म्हणजे 6.022 गुणिले 10⁻23 एवढे अणु जेव्हा मी कार्बनचे एकत्र करीन आणि त्याचं ज्यावेळेस मी वजन करीन त्यावेळेस वजन किती भरते? 12 ग्राम. ते भरते, ते मोजलं त्या शास्त्रज्ञांनी. परंतु इथे चमत्कार असा आहे, इथे मॅजिक अशी आहे की ज्यावेळी मी कार्बनचं अणुवस्तुमान चेक केलं ते किती होतं? 12 युनिट. म्हणजे बघा, 12 ऑटोमिक युनिट आणि 12 ग्राम, 12 मॅच झालं की नाही? कदाचित हा योगायोग असू शकते. ठीक आहे. आपण दुसरं पाहू. आपण हायड्रोजन गॅसचा एक मोल पाहू. मला हायड्रोजन गॅसचा एक मोल काढायचा आहे, म्हणजे काय होईल? मला हायड्रोजन गॅसचा हा एक मॉलिक्यूल झाला, अशी किती मॉलिक्यूल घ्यावा लागेल? 6.022 गुणिले 10⁻23 एवढे रेणू मला एकत्र करावं लागेल हायड्रोजन गॅसचे, तेव्हा कुठे तो हायड्रोजन गॅसचा एक मोल होईल. ठीक आहे. मग मी केले एकत्र, त्याचं वजन केलं तर किती भरलं? 2 ग्राम भरलं. आणि इथे चमत्कार असा झाला की ज्यावेळेस मी हायड्रोजन गॅसचं रेणू वस्तुमान चेक केलं, म्हणजे एक हायड्रोजन आणि एक हायड्रोजन किती होतात? 1 आणि 1 2. अरे 2 ऑटोमिक युनिट, 2 ऑटोमिक युनिट, इथे 2 इथे 2. मग हा तर योगायोग नाही राहू शकत. एक वेळा ठीक आहे, 2 वेळा ठीक आहे, प्रत्येकच वेळेस का? बरं, आपण दुसरं पाहू आता. ऑक्सिजन गॅसचा रेणू वस्तुमान किती आहे? 32. 16 अधिक 16 हे किती झालं? 16 अधिक 16 32. हे काय झालं? त्याचं रेणू वस्तुमान. तर मग त्याचा एक मोल म्हणजे किती असायला पाहिजे? मग सरळ सरळ 32 ग्राम. सोपी, एकदम सोपी. कार्बन डायऑक्साईड मध्ये काय होते? 12 अधिक 2 ऑक्सिजन, 16 अधिक 16 किती होतात? एकूण 44 ऑटोमिक युनिट, 44 यू. हे काय? त्याचं रेणू वस्तुमान आहे कार्बन डायऑक्साईडचं. मग कार्बन डायऑक्साईडचा एक मोल म्हणजे किती ग्राम? डायरेक्ट 44 ग्राम. सिद्धी बात. हायड्रोजन H2O, पाण्याचा रेणू वस्तुमान किती आहे? 1 अधिक 1 अधिक 16 किती होतात? हे 18. म्हणजे 18 हे त्याचं रेणू वस्तुमान आहे. मग त्याचं एक मोल म्हणजे किती? सिद्ध 18 ग्राम. सिद्ध 18 ग्राम. जशाच तसा आकडा घ्यायचा आणि तिथे यूच्या जागी ग्राम लिहून ठेवायचा. आलं लक्षात? म्हणजे मी पाण्याचा एक मोल घेतला म्हणजे किती ऍटम आले त्याच्यामध्ये? हे 6.022 गुणिले 10⁻23 एवढे ऍटम आले. त्यावेळेस त्याचं वजन ज्यावेळेस केलं त्यावेळेस किती भरलं? 18 ग्राम. आणि चमत्कार असा की याचा H2O जो रेणू वस्तुमान आहे ते सुद्धा 18च आहे आणि एक मोल म्हणजे पण 18. येतं लक्षात? तर अशा प्रकारे आता निष्कर्ष काय निघणार? एक मोल म्हणजे काय? एक मोल म्हणजे किती ग्राम? तर अणु किंवा रेणू वस्तुमान एवढे ग्राम. जेवढं त्याचं अणु वस्तुमान असेल किंवा रेणू वस्तुमान असेल तेवढंच ग्राम म्हणजे काय? त्याचा एक मोल. एकदम सोपी. ठीक आहे. आता पुन्हा थोडंसं याच्यासोबत मजा घेऊ आपण. ठीक आहे. आता काय केलं मी? ऑक्सिजनचा किती ग्राम घेतलं? ऑक्सिजन मी
64 ग्राम घेतलं, 64 ग्राम मी ऑक्सिजन घेतलं म्हणजे किती मोल घेतलं असणार? तर काय करायचं, 64 भागिले ऑक्सिजनचा रेणू वस्तुमान किती होऊन राहिला, 16 आणि 16 32 म्हणजे भागिले 32, 32 ने भाग केला तर किती येते 2 म्हणजे 2 मोल. म्हणजे मी 64 ग्राम ऑक्सिजन घेतलं म्हणजे किती मोल घेतलं, 2 मोल घेतलं. त्याच प्रकारे मी जर का कार्बन डायऑक्साईडचा 88 ग्राम कार्बन डायऑक्साईड घेतलं तर किती मोल घेतलं, तर मग काय करायचं, 88 भागिले कार्बन डायऑक्साईडचा रेणू वस्तुमान किती असतो, CO2 14 अधिक 16 अधिक 14 नाही 12 अधिक 16 अधिक 16 किती होतं ते 44. मग खाली काय लिहायचं 44, उत्तर काय ते 2. म्हणजे मी 88 ग्राम कार्बन डायऑक्साईड घेतलं म्हणजेच काय तर 2 मोल घेतलं, 2 मोल कार्बन डायऑक्साईड घेतलं. ठीक आहे ठीक आहे. दुसरं 54 ग्राम मी जर का पाणी घेतलं तर H2O, तर मग किती मोल घेतलं, कसं काढायचं, तर 54 भागिले, आता इथे माझा चेहरा येत असेल त्याच्यामुळे मागचं दिसलं नाही तुम्हाला, काही हरकत नाही. दुसरं पाहू, तर 54 भागिले काय पाण्याचा किती असतो रेणू वस्तुमान 18, काढला ना आपण पाणी H2O म्हणजे 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन, 2 गुणिले म्हणजे किती 2 हायड्रोजन, हायड्रोजन अधिक ऑक्सिजन म्हणजे काय 1 अधिक 1 अधिक ऑक्सिजनचा किती 16 म्हणजे किती होतात ते 18. इथे काय लिहिलं मी 18. 18 54 भागिले 18 किती होतात, 18 का 18 18 2 36 18 अधिक 54 म्हणजे 3, म्हणजे 54 ग्राम मी H2O घेतलं म्हणजे काय तर 3 मोल H2O घेतलं आहे की नाही. 18 ग्राम मी कार्बन घेतलं म्हणजे किती मोल कार्बन घेतलं, तर कार्बनचं रेणू अणुवस्तुमान किती आहे, कार्बनचं 12 आहे आपल्याला माहित आहे. तर मग काय करायचं, मी पहिले हे मिटवून टाकतो मी पूर्ण. हा आता कार्बनचं 18 ग्राम कार्बन घेतला म्हणजे काय 18 भागिले कार्बनचा अणुवस्तुमान किती आहे 12, काय येणार याचं उत्तर 6 1 6 12 सायंत्रिक 18 म्हणजे 3 भागिले 2 किती येते 1.5 म्हणजे 1.5 मोल मी कार्बन डायऑक्साईडचा घेतला, 18 ग्राम कार्बन घेतलं म्हणजे. जर का 12 ग्राम कार्बन घेतलं असतं तर 12 भागिले 12 म्हणजे 1 मोल म्हणजे 1 मोल घेतला असतं नाही का. हायड्रोजन 20 ग्राम हायड्रोजन घेतला मी म्हणजे किती मोल घेतला, तर मग काय करणार 20 भागिले हायड्रोजनचा किती मॉलिक्युलर मास आहे म्हणजे त्याचं रेणू वस्तुमान किती आहे, तर 1 अधिक 1 2, इथे 2 किती येतात हे उत्तर 10 म्हणजे 10 मोल घेतलं मी. 20 ग्राम हायड्रोजन घेतला म्हणजे किती मोल हायड्रोजन घेतला, 10 मोल हायड्रोजन घेतला. आता तुम्हाला समजलं असेल ठीक आहे. चला आता जाऊ आपण त्याच्या पुढे. STI 2012 मध्ये प्रश्न आलेला होता. आता हा का बरं घेतला, कारण तुम्हाला म्हणलं ना मी एक तो आकडा पाठ करून ठेवा. 1 मोल पदार्थ म्हणजे किती रेणू, तर 6.022 गुणिले 10चा पॉवर किती 23, तर 23 कुठे दिसते 22 24 23, हा दुसऱ्या नंबरचा ऑप्शन ठीक आहे. त्याच्यानंतर राज्यसेवा 2022 मध्ये आलेला प्रश्न, काय प्रश्न आहे की रिकामी जागा यामध्ये सगळ्यात जास्त रेणू असतील, म्हणजे त्यांनी विचारलेलं आहे की कोणत्या ऑप्शन मध्ये सर्वात जास्त रेणू आहे. आपल्याला एक तर गोष्ट माहित पडली की 1 मोल जे असते त्याच्यामध्ये किती रेणू असते, तर 6.022 गुणिले 10चा पॉवर 23 बरोबर आहे. आता एका मोलमध्ये एवढे आहे, तर मग 2 मोलमध्ये किती राहील, 2 मोलमध्ये किती राहील, तर 2 गुणिले 6.022 गुणिले 10चा पॉवर 23 एवढे राहील की नाही, त्याचं किती येते जवळपास 12 गुणिले 10चा पॉवर 23 नाही का. म्हणजे 1 मोल मध्ये जास्त आहे की 2 मोल मध्ये जास्त आहे, साहजिक आहे ना 2 मोल मध्ये जास्त अणु रेणू आहेत बरोबर आहे. तर आपल्याला जर का मोल माहित पडलं तर की आता यांनी काय दिलं ऑप्शन मध्ये 250 ग्राम आयोडीन, 45 ग्राम पाणी, 10 ग्राम हायड्रोजन, 22 ग्राम कार्बन डायऑक्साईड हे ग्राम मध्ये दिलं. जर का आपल्याला आता इथून अंदाज लागत नाही, परंतु जर का यांचे जर का आपल्याला मोल माहित पडले तर समजा याचं मोल 1 आहे, याचं मोल 2 आहे, याचं 3 मोल आहे, समजा याचं 1.5 मोल आहे, तर सर्वात जास्त ज्याची मोल असतील तेवढे जास्त अणू असतील. समजा आता याचे किती आहे 3 मोल आहेत, म्हणजे हे उत्तर आपण काढलं नाही अजूनपर्यंत, आपण काढू हे मी तुम्हाला फक्त समजून सांगत आहे. म्हणजे पहिली स्टेप कोणती आहे आपली की ग्राम मध्ये दिलेला आहे ना, आपण याचे नंबर ऑफ मोल काढू, ज्या प्रकारे मगाशी मी तुम्हाला काढून दाखवलं. मग काढू, मग पहा आपल्याला टेन्शन नाही, कारण यांनी काय केलेलं आहे त्यांचं ऑटोमिक मास जे अणुवस्तुमान आहे तर ते ऑलरेडी दिलेलं आहे. हायड्रोजनचं 1, कार्बनचं 12, ऑक्सिजनचं 16 आणि आयोडीनचं 127 ठीक आहे. पहिलं ऑप्शन आहे की 250 ग्राम आयोडीन घेतलं तर मग किती मोल असते, तर मग काय करायचं 250 भागिले 127 आयोडीन किती आहे 127 ला सरळ सरळ तुम्ही 125 पकडा, म्हणजे याच्या डायरेक्ट डबलच आहे, म्हणजे हे किती आहे 2 मोल आहे. 2 मोल म्हणजे 250 ग्राम आयोडीन घेतलं म्हणजे 2 मोल आयोडीन घेतलं ठीक आहे. त्याच्यानंतर 45 ग्राम पाणी घेतलं
45 ग्राम पाणी म्हणजे 45 भागिले पाणी. पाण्याचा ऑटोमिक नंबर किती आहे, ऑटोमिक मास. तर पाणी म्हणजे काय, H2O म्हणजे 1 + 1 + 16. ठीक आहे, किती होतं ते 18. खाली काय लिहायचं 18. तर बघा बरं, 18 का 18, 18 दोन्ही 36, 18 त्रिक 54, नाही 36 आणि 54च्या मधात आहे, तर 18 दोन्ही. ठीक आहे, तर जवळपास 2.5च्या जवळपास येते. लक्षात, 2.5च्या जवळपास येतेच ते. म्हणजे हे 2.5 मोल, 2.5 मोल आहे पाणी. ठीक आहे, आयोडीन किती मोल आहे, 2 मोल आहे. त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड किती मोल आहे म्हणतात, 22 मोल आहे म्हणतात. तर मग काय करायचं, 22 भागिले कार्बन डायऑक्साईडचे किती असते, CO2 12 + 16 + 16 किती होता तरी एकूण 44. म्हणजे इथे काय तुम्ही 44. हे बघा डायरेक्टच 1/2 म्हणजे काय 0.5. म्हणजे याची किती मोल आहे, 0.5. याची किती होते 2, याची किती होते 2.5, याची किती आहे 0.5. आता कार्बन, आता हायड्रोजन गॅस किती आहे 10. काय करणार मी इथे 10 भागिले हायड्रोजन वायू म्हणजे H2, याचं किती आहे 2च येते फक्त, 1 + 1 2. याचं उत्तर किती येणार 5 मोल. सर्वात जास्त कोणाचे आहे 5 मोल. सर्वात जास्त मोल ज्याचे राहणार तेवढा जास्त अणू त्याची असणार. म्हणजे याचं उत्तर काय, सर्वात जास्त रेणू कोणामध्ये असतील तर हायड्रोजन मध्ये असतील. पहिले डायरेक्ट ऑप्शन पाहिले तर आपल्याला वाटते की नाही, अरे हे जास्त ग्राम आहे वाटते, म्हणजे हे याचं उत्तर हे यायला पाहिजे. हा, इथंच फसवते. सर्वात कमी ज्याचं आहे ना याचं उत्तर आलं हे. लक्षात, अशा प्रकारे आपण मोल काढत असतो. आता तुम्हाला समजलं असणार. आता जाऊ पुढे. आता मोल कसं काढायचं तुम्हाला समजलं. आता आणखी थोडं डिटेलमध्ये जाऊ. ठीक आहे, आता बघा मी काय केलं, आपण ज्यावेळेस समजा पोट गडबड करते किंवा अशक्तपणा येते, तर आपण काय करतो, पाणी घेतो, त्याच्यामध्ये 1 चम्मच साखर, चम्मच मीठ टाकतो आणि त्याच्यानंतर पितो. आपल्याला ते एनर्जी देते. निंबू पाणी करत असतो त्यावेळेस पाणी घेतो, त्याच्यामध्ये निंबू पिळतो मस्तपैकी, मीठ टाकतो आणि साखर टाकतो, बऱ्यापैकी निंबू पाणी होते. म्हणजे बघा सगळ्या गोष्टी मी कशामध्ये टाकत आहे, पाण्यामध्ये टाकत आहे. पाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि बाकी जे मी साखर आणि मीठ टाकत आहे ते थोड्या प्रमाणात टाकत आहे. तर जे प्रमाण थोड्या प्रमाणात असते त्यांना आपण काय म्हणत असतो, सोल्यूट, विद्राव. आणि ज्याच्यामध्ये हे मिक्स होते आणि विरघळून जाते त्याला आपण म्हणतो सॉल्व्हंट. म्हणजे पाणी काय आहे, सॉल्व्हंट मोठ्या प्रमाणात आहे आणि पूर्ण शोषून घेते, आपल्यामध्ये आतमध्ये घेऊन घेते. ठीक आहे, साखरे तुम्ही पाण्यामध्ये मीठ टाका आणि असं जर का चमच्याने घोळलं की आपोआप ते मीठ अदृश्य होऊन जाते. मीठ थोड्या प्रमाणामध्ये होतं आणि ते मिक्स झालं म्हणून त्याला आपण काय म्हणतो, सोल्यूट. आणि ज्याच्यामध्ये मिक्स होते त्याला आपण सॉल्व्हंट म्हणतो. आणि ज्यावेळेस सोल्यूट आणि सॉल्व्हंट एकत्र येऊन जो काही वेगळा पदार्थ बनतो त्याला आपण सोल्युशन म्हणतो. म्हणजे 1 ग्लास पाणी घेतलं, त्याच्यामध्ये 1 निंबू पिळलं, त्याच्यामध्ये साखर टाकली, मीठ टाकलं आणि काय बनलं मग आता निंबू शरबत बनलं. तर त्याच्यामधलं सोल्यूट कोण झाले, साखर, मग मीठ, त्याच्यानंतर निंबू, हे काय झाले सोल्यूट झाले. सोल्यूट म्हणजे काय, विद्राव. आणि पाणी जास्त प्रमाणामध्ये आहे तर त्याला काय म्हणणार मी, सॉल्व्हंट म्हणणार. आणि हे चारही एकत्र केल्यानंतर काय बनलं, निंबू शरबत, त्याला काय म्हणणार मी, द्रावण, सोल्युशन म्हणणार. हे एवढं समजलं. आता बघा मोल फ्रॅक्शन हा एक शब्द आहे. मोल तर आपल्याला आताच आपण पाहिला, पद्धतशीर एकदम पाहिला, आपल्याला समजलं. आता फ्रॅक्शन काय आहे, नवीन शब्द आहे, त्याच्यामुळे आता हे पाहू. बघा मोल फ्रॅक्शन कसा काढायचा असतो. मोल फ्रॅक्शन म्हणजे काय, तर जे विद्राव्य आहे आपलं, म्हणजे समजा निंबू पाण्यामधलं पाणी हे सोल्यूट आहे आणि निंबू काय आहे, सॉल्व्हंट आहे. आपलं पाणी जे आहे तर ते सॉल्व्हंट आहे आणि जे निंबू आहे ते सोल्यूट आहे. तर विद्राव जे सोल्यूटचे मोल भागिले गुणाकार द्रावणाचे मोल. म्हणजे कसं, समजा मी काय केलं, 2 मोल सोल्यूट घेतलं, म्हणजे आता मीठ पाणी करायचं आपल्याला, मीठ पाणी. तर 2 मोल काय घेतलं मी, NaCl जे आहे, 1 मोल NaCl किती असतो रे, सोडियमचा 23 आहे आणि क्लोरीनचा जवळपास 35च्या जवळपास आहे. त्याचं एकूण किती येते, 5 आणि 5 55 येते काय, 5 आणि 5 55 58च्या जवळपास येते. ठीक आहे, तर असं समजा तुम्ही सरळ काय आहे 60. ठीक आहे, तर 60 ग्राम जर का मी मीठ घेतलं म्हणजे 1 मोल मीठ घेतलं. आता इथे 2 मोल सांगितलेलं आहे तर 60च्या 120 होते. 120 ग्राम जर का मी मीठ घेतलं म्हणजे 2 मोल मीठ घेतलं असं त्याचा अर्थ होते. ठीक आहे ना, मोल. तर ठीक आहे, मी काय केलं, 2 मोल सोल्यूट घेतलं. ठीक आहे, आणि 4 मोल सॉल्व्हंट घेतलं. ठीक आहे, म्हणजे 2 मोल काय घेतलं मी, मीठ घेतलं आणि 4 मोल काय घेतलं, पाणी घेतलं. तर 2 आणि 4, 2 आणि 4, तर सोल्युशन जे बनेल तर त्याची एकूण बेरीज होईल की 2 आणि 4 6. तर 6 मोलचं काय बनणार, बड्यापैकी सोल्युशन बनणार. बरोबर आहे, 6 मोलचं मस्तपैकी सोल्युशन बनणार. आता मोल फ्रॅक्शन म्हणजे काय, मोल फ्रॅक्शन म्हणजे
हे जे सोल्यूट आहे जे कमी प्रमाणामध्ये आहे त्याला वर ठेवायचं, भागिले हे जे सोल्युशन बनलेलं आहे त्याला खाली ठेवायचं. त्याला आपण म्हणतो मोल फ्रॅक्शन. काय त्याचं उत्तर? 1/3 किंवा 0.33. हे काय झालं? मोल फ्रॅक्शन झालं. समजा आता काय घेतलं, जे सोल्यूट आहे, सोल्यूट अधिक सॉल्व्हंट, इंग्रजीमध्ये शब्द वापरतो मी, काय बनते? सोल्युशन बनते. आता मी काय केलं, जे सोल्यूट आहे तर ते किती घेतलं? ते घेतलं मी 5 मोल. सॉल्व्हंट जे आहे ते किती घेतलं मी? 15 मोल घेतलं, 15 मोल. आता मग सोल्युशन किती याचं बनणार? 20 मोलचं बनणार. आता मला मोल फ्रॅक्शन काढायचं तर मी कसं करणार? सोल्यूटचे मोल भागिले सोल्युशनचे मोल. इथं सॉल्व्हंटचा काही प्रश्न आहे का? ते विसरून जायचं. परंतु सोल्यूटची किती मोल आहे? 5. आणि सोल्युशनची किती आहे? हे एकूण 20. त्याचं उत्तर किती येणार? 1/4 म्हणजे 0.25. हा काय झाला? त्याचा मोल फ्रॅक्शन झाला. ठीक आहे. तर अशा प्रकारे मोल फ्रॅक्शन आपण काढत असतो. आता पुढे जाऊ. प्रश्न राज्यसेवा 2021 मध्ये आलेला प्रश्न. काय प्रश्न आहे? 32 ग्राम मिथेन. आता मिथेन म्हणजे काय? CH4 म्हणजे 1 कार्बन आणि 4 हायड्रोजन. तसं तर डायरेक्ट रेणू वस्तुमान त्यांनी डायरेक्टच देऊन ठेवलेलं आहे की 16 ग्राम पर मोल. 16 ग्राम पर मोल हे रेणू वस्तुमान त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे. तर बढियाच आहे ना, मग आपल्याला काढायची गरज पडत नाही. तर पहा, 32 ग्राम मिथेन दिलेला आहे आणि 192 ग्राम ऑक्सिजन दिलेला आहे. यांना एकत्र मिसळले. हे दोन वायू जर एकमेकांशी रासायनिक अभिक्रिया करत नसतील तर मिथेनचे वायूचे मोल फ्रॅक्शन किती? म्हणजे दोन एकत्र केले, त्यांची एकमेकांसोबत बॉन्ड तुटून नवीन बॉन्ड बनले असं नाही, फक्त मिक्स केलं. ज्या प्रकारे दुधामध्ये पाणी टाकतो, आपल्याला वाटते का ते पाणी टाकल्या त्याच्यामध्ये पाणी आहे की नाही, आपण वेगळं पण करू शकत नाही. परंतु राजहंस नावाचा जो आहे तो वेगळं काढतो की नाही, तर पाण्यातल्या दुधाला वेगळं काढतो आणि पाणी वेगळं सोडतो. अशा प्रकारे पूर्णपणे बॉन्ड तुटले आणि नवीन बनले असं केमिकल रिएक्शन झाली का त्याच्यात? नाही, फक्त एकमेकांमध्ये मिक्स झालं. लक्षात. तर ते पूर्णपणे म्हणजे ते एकमेकांमध्ये एकत्र केले तर त्यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया नाही झाली, फक्त ते एकमेकांमध्ये मिक्स झालं. ज्या प्रकारे दुधामध्ये पाणी टाकतो आपण, ठीक आहे, रासायनिक अभिक्रिया होत नाही, फक्त ते एकमेकांमध्ये मिक्स होते. ठीक आहे. तर ते म्हणतात काय? तर मिथेन वायूचे मोल फ्रॅक्शन किती म्हणतात? मिथेन वायूचे मोल फ्रॅक्शन काढायचे. काय म्हणते? मिथेनला कशामध्ये टाकलं? पाण्यामध्ये टाकलं. ठीक आहे. आणि मिक्सचर बनलं. ठीक आहे, एक सोल्युशन बनलं, सोल्युशन. आता मिथेनचे मोल किती आहे आपल्याला पहिले काढावं लागणार मोल. ठीक आहे, तेव्हाच माहित पडेल ना. इथे किती दिलेलं होतं? 32. तर मग सरळ सरळ लिहा इथे 32 भागिले याचा मॉलिक्युलर वेट किती आहे? इथे दिलेला 16. लिहा इथे 16 म्हणजे किती उत्तर येणार? 16 32 म्हणजे 2. म्हणजे मिथेनची किती मोल आहे? 2 मोल आहे. ठीक आहे. पाण्याचे किती मोल आहे? लिहा इथं 192 भागिले पाणी किती येतात? 18 त्याचा आहे ना, हे बघा दिले. ऑक्सिजन आहे वाटते ना? हा, ऑक्सिजन आहे. सॉरी इथे काय आहे? ऑक्सिजन आहे. ओके, माय मिस्टेक. तर ऑक्सिजन, तर मग ऑक्सिजन 192. तर मग ऑक्सिजनचं किती आहे वजन? 32. इथे लिहा 32. ओके, 32 लिहिलं. किती येतात हे? त्याचं तर मलाही काढता येत नाही. 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 सकम 18. हा, 6 यायला पाहिजे. ठीक आहे, 6 मोल याचे आहे. तर मग इथे 6 मोल गेले. तर म्हणजे मिथेनचे 2 मोल, ऑक्सिजनचे 6 मोल. आता किती सोल्युशन किती मोलचं बनणार? ऑब्व्हियसली 8 मोलचं बनणार, नाही का? आता आपल्याला मोल फ्रॅक्शन काढायचा आहे. कोणाचा? मिथेनचा म्हणतात की कोणाचा? मिथेन वायूचा मोल फ्रॅक्शन, म्हणजे याचा मोल फ्रॅक्शन काढायचा आहे. म्हणजे काय करणार मी? ह्या 2 ला वरती ठेवणार भागिले सोल्युशनची किती आहे? 8, खाली 8 लिहिणार. उत्तर किती येणार? 1/4 म्हणजे किती? 0.25. 0.25 हे आपलं उत्तर आ गया. ठीक आहे. राज्यसेवा 2021 समजलं? जशाच तसा रिपीट झाला प्रश्न आणखी एक वेळा. कधी? राज्यसेवा 2023 मध्ये. सेम टू सेम, फक्त आता जे आकडे आहे तो थोडेसे बदलवले त्यांनी आणि केमिकल बदलवले. बघा काय म्हणतात हे. 180 ग्राम ऍसिडिक आम्ल. ऍसिडिक आम्ल मी कधी ऐकलं नाही. जाऊ दे ना, नाही ऐकलं. फॉर्म्युला दिलेला आहे ना. ठीक आहे. तर मग आपण त्याचं मोल्स तर काढू शकतो ना, किती मोल आहे तर मग 180 ग्राम ऍसिडिक आम्ल दिलेलं आहे आणि 180 ग्राम पाणी दिलेलं आहे. ते एकमेकांमध्ये मिसळले. तयार झालेल्या द्रावणात ऍसिडिक आम्लाचा मोल फ्रॅक्शन किती? तसं जशाच तसंच काय आहे? CH3COOH. ठीक आहे. याला कशात मिसळवलं? पाण्यामध्ये. H2O. काय बनलं? काहीतरी बनलं, सोल्युशन बनलं.
ठीक आहे. आता CH3COOH चे किती मोल आहे काढायला लागेल ना आपल्याला. पहिले तर आपण त्याचं पूर्ण मॉलिक्युलर वेट काढून घेऊ. याचं दिलेलं आहे हायड्रोजन 1, कार्बन 16 आणि ऑक्सिजन 16. ठीक आहे. कार्बनची किती आहे 1 आणि 2 म्हणजे 2 कार्बन आहे. कार्बनचं वजन किती आहे 12. ठीक आहे. किती होता हे एकूण 24 होता. ठीक आहे. कार्बन झाला. आता हायड्रोजन बघा, हायड्रोजन इथे 3 आहे आणि इथे 1 आहे म्हणजे 4 हायड्रोजन आहे. 4 आणि एका हायड्रोजनचं वस्तुमान किती असते 1 असते म्हणजे एकूण किती झाले हे 4. ठीक आहे. आता राहिलं किती ऑक्सिजन, 2 ऑक्सिजन आहे तर मग इथे काय लिहितो तुम्ही 2 गुणिले ऑक्सिजनचं वस्तुमान किती आहे 16. तिथे काय लिहितो तुम्ही 16. एकूण किती झालं हे 32. आता याची एकूण बेरीज करा. 4 आणि 4 8 आणि 2 10 हा 0 हा चला 1 आणि 2 3 3 आणि 3 6 म्हणजे एकूण किती आलं 60. 60 आपलं रेणू वस्तुमान आलं. जमलं. ठीक आहे. आता CH3COOH किती ग्राम दिलं आपल्याला 180 ग्राम दिलं. तर मग भागिले किती करावं लागणार 60. काय येते याचं उत्तर 0 0 कटला 6 6 37 कटला म्हणजे 3 मोल. किती घेतलं आपण 3 मोल CH3COOH चे घेतले. पाण्याचे किती मोल घेतले किती ग्राम होतं 100. हे सुद्धा 180 ग्राम पाणी भागिले याचं किती येते पाण्याचं रेणू वस्तुमान 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन म्हणजे 2 गुणिले 1 अधिक 16 किती होतं ते 18. ठीक आहे. तर मग इथे किती लिहिलं तुम्ही 18. किती येते उत्तराचं 10 म्हणजे 10 मोल पाण्याचे घेतले 3 मोल या ऍसिडिक ऍसिडचे घेतले. मग काय होणार 3 आणि 10 किती बनणार सोल्युशन किती याचं बनणार 13 मोलचं बनणार नाही का. 13 मोलचं सोल्युशन बनणार. आपल्याला काय विचारलं की ऍसिटिक अम्लाचा मोल फ्रॅक्शन म्हणजे याचा मोल फ्रॅक्शन काढायचा आहे. मग कसं करायचं 3 वरती ठेवायचे आणि हा सोल्युशनचे मोल खाली ठेवायचे 13. याचा भागाकार करायचा. जे उत्तर येईल ते आपलं ऑप्शन झालं. करा भागाकार. 13चा फाडा तर आपल्याला येत नाही तरी प्रयत्न करतो. तर पहिले तर 3 ने भाग जात नाही तर पहिले 0 घ्यावं लागेल. ठीक आहे. तिथे 30 13 का 13 13 2 26 इथे आलं 2 इथे 26 10 6 गेले तर 4 आलं. आणखी 13 का 13 13 2 26 13 39 म्हणजे 3 0.23 0.23 च्या जवळपास येते का उत्तर. हे बघा डायरेक्ट ऑप्शन आहे. हो गे झालं. ठीक आहे. रिपीट झाला प्रश्न. चला आता झालं. आता पुढे जाऊ. आता आणखी आतमध्ये जायचं. आतापर्यंत मोल पाहिलं समजलं. मोलॅरिटी आपलं त्याच्यानंतर मोल फ्रॅक्शन पाहिला ते सुद्धा समजलं. सोपी होतं. आता मोलॅरिटी नॉर्मॅलिटी पाहिजे. जेवढं हे सोपी आहे त्याच्यापेक्षा सोपी आहे. पहा आता मोलॅरिटी म्हणजे काय. मोलॅरिटीला कशाने डिनोट करतो आपण तर एम ने डिनोट करतो. मोलॅरिटीला एम ने डिनोट करतो आणि नॉर्मॅलिटीला कशाने डिनोट करतो एन ने डिनोट करतो नाही का त्याच्या शब्दानुसार. आता मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय आहे तर फॉर्म्युला कसा आहे जसं मोलचा फॉर्म्युला कसा होता किंवा मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला कसा होता. मोल फ्रॅक्शन कसं करायचो आपण सोल्यूटचे मोल भागिले सोल्युशनचे मोल असंच केलं ना आपण मोल फ्रॅक्शन काढायसाठी. मोलॅरिटी कशी काढायची असते. मोलॅरिटीसाठी काय करत असतो आपण सोल्यूटचे मोल इथे भागाकार करावा लागणार. परंतु आता इथे सोल्युशनचे मोल नाही लिहायचं. सोल्युशनचे व्हॉल्यूम आकारमान करायचं. आकारमान सोल्युशनच्या आकारमानाने त्याला भागाकार करायचा. तेव्हा काय निघणार मोलॅरिटी निघणार. ठीक आहे. विद्राव्य म्हणजे सोल्यूटचे मोल भागिले द्रावण सोल्युशनचे आकारमान. लक्षात त्याचं जे मोल असते मोल कशामध्ये मोजतो आपण मोलमध्येच मोजतो आणि आकारमान कशामध्ये मोजतो आपण लिटरमध्ये मोजतो. आता लिटरच्या जागी तुम्ही डेसिमीटर क्यूब पण लिहू शकता. 1 लिटर म्हणजे 1 डेसिमीटर क्यूब. लक्षात 1 डेसिमीटर क्यूब. कारण कशा प्रकारे हे जे तुम्हाला टेबल दिलेलं आहे ते तुम्हाला समजून जाईल. 1 लिटर म्हणजे 10 ml होते म्हणजे हे तुम्ही पाहून घ्या समजून जाईल. याच्यामध्ये जर का समजायला लागलं तर मग आणखी मोठा व्हिडिओ होईल तो. त्याच्यामुळे मी तुम्हाला हा टेबल मुद्दामून इथे ठेवलेला आहे. आता मोलॅरिटी झाला. फक्त एवढं लक्षात ठेवा की 1 लिटर म्हणजे 1 डेसिमीटर क्यूब होते. आता नॉर्मॅलिटी मोलॅरिटीचा फॉर्म्युला पाहिला. जे सोल्यूट आहे सोल्यूटचे मोल भागिले सोल्युशनचे आकारमान. ठीक आहे. मोल फ्रॅक्शन मध्ये काय होतं मोल फ्रॅक्शन काढायचं होतं तेव्हा सोल्यूटचे मोल भागिले सोल्युशनचे मोल. परंतु मोलॅरिटी मध्ये काय सोल्यूटचे मोल भागिले सोल्युशनचे आकारमान. लक्षात. नॉर्मॅलिटी म्हणजे काय नॉर्मॅलिटी म्हणजे काही नाही मोलॅरिटी गुणिले एन फॅक्टर. आता एन फॅक्टर काय आहे काही नाहीये. एन फॅक्टर हा H2SO4 आहे समजा. ठीक आहे. H2SO4 हा ऍसिड आहे. हा जेव्हा त्याचे 2 तुकडे होते त्यावेळेस काय होते 2 हायड्रोजनचे आयन वेगळे पडतात आणि SO4 डायनिगेटिव्ह वेगळा पडतो.
म्हणजे इथे 2 हायड्रोजन आयन, हायड्रोनियम आयन किती बनले? 2 बनले. जर का मी HCl एक्झाम्पल जर का HCl चे घेतलं तर HCl मध्ये काय होणार? एक H पॉझिटिव्ह तयार होणार आणि एक Cl निगेटिव्ह तयार होणार. H पॉझिटिव्ह किती तयार झाला? एकच झाला. म्हणजे याचा N फॅक्टर किती झाला? 1. H2SO4 मध्ये H पॉझिटिव्ह किती तयार झाले? 2 तयार झाले. म्हणजे याचा N फॅक्टर किती झाला? 2. सोपी आहे, समजलं हे? आता जाऊ आपण पुढे. प्रश्न आता मोलॅरिटी आणि नॉर्मॅलिटी म्हणजे आता हे फॉर्म्युले तर पाहिले. आता आपलं प्रॅक्टिकल थोडंसं समजून सांगतो. मोलॅरिटी म्हणजे काय? जसं हा आपला पॅग आहे आपला, ठीक आहे, लिटिल 30चा बनवतो आपण, 60चा बनवतो, 90चा बनवतो. 30चा बनवतो म्हणजे हे इथपर्यंतच घेतो आपण, ठीक आहे, जी आपली दारू आहे इथपर्यंतच घेतो. त्याच्यानंतर मग बाकीचं फुल करायसाठी मग उरलेलं पाणी टाकतो आपण. जेवढं जास्त पाणी टाकलं तेवढं जास्त त्याची पॉवर कमी होईल, साहजिक आहे. जर का मी 90चा पॅक बनवला तर एकदम जास्त पॉवरफुल. 90चा पॅक बनवला म्हणजे क्वांटिटी जास्त आहे, नाही का? मोलॅरिटी म्हणजे काय? क्वांटिटी किती प्रमाणामध्ये ग्लासमध्ये ओतली. 30ची ओतली म्हणजे 30 घेतली की 60 घेतली की 90 घेतली, 30 घेतली, 60 घेतली की 90 घेतली. 30 घेतली म्हणजे क्वांटिटी कमी आहे, म्हणजे त्याची मोलॅरिटी कमी आहे, सोप्या भाषेमध्ये. जर का मी 90 घेतली तर क्वांटिटी खूप जास्त आहे, पाणी जास्त मावत नाही त्याच्यामध्ये. क्वांटिटी जास्त आहे म्हणजे काय? त्याची मोलॅरिटी जास्त आहे. लक्षात? आता नॉर्मॅलिटी म्हणजे काय? नॉर्मॅलिटी म्हणजे असं समजा तुम्ही की त्याचा पॉवर. आता जर का पूर्ण 30चा ग्लास घेतला मी, 30चा ग्लास घेतला, हे काय आपली दारू, आणि उरलेलं काय आहे? आपलं पाणी आहे. साहजिक आहे ना, क्वांटिटी कमी आहे म्हणजे मोलॅरिटी कमी आहे. आणि मोलॅरिटी कमी आहे म्हणजे काय? तर नॉर्मॅलिटी कमी आहे म्हणजे त्याचा पॉवरही कमी आहे. म्हणजे पुरा पॅक जरी ओतला तरी पण जास्त काही परिणाम वाटणार नाही, ठीक आहे. थोडं लिटिल वाटणार, पण तो अख्खाच्या अख्खा 90चा जर का घेतला तर एकाच पॅक मध्ये फुल होऊन जाते. लक्षात? दारू पिणाऱ्यांची गोष्ट करताय मी. तर अशा प्रकारे हे नॉर्मॅलिटी आणि मोलॅरिटी आहे, ठीक आहे. आता पहा, आता येऊ आपण आपल्या प्रश्नावर. राज्यसेवा 2023 हा प्रश्न प्रत्येकाने पहिल्या सोडून दिला, म्हणजे कोणी त्याच्याकडे पूर्ण वाचला पण नाही. 0.1 मोल H2SO4 आणि 10 अरे सोडून द्या. ऑप्शन ए पण एकदम घाणेरडे दिसत होते, त्याच्यामुळे अटेम्प्टच केला नाही. परंतु तुम्हाला सांगतो किती सोपी प्रश्न आहे, ठीक आहे. काय आहे? सर्वात पहिले काय आहे? 0.5 m H2SO4. m म्हणजे काय? मोलॅरिटी. म्हणजे H2SO4 हा ऍसिड घेतलेला आहे. किती घेतलेला आहे? मोलॅरिटी त्याची किती आहे? 0.5 आहे, ठीक आहे. 0.5 मोलॅरिटी H2SO4च्या 10 डेसिमीटर क्यूब द्रावणापासून, ठीक आहे. 10 डेसिमीटर म्हणजे काय? तर 10 लिटर. डेसिमीटर म्हणजेच लिटर. 10 लिटर द्रावणापासून 1.0 n म्हणजे 1 n म्हणजे नॉर्मॅलिटी, एक नॉर्मॅलिटी असणारा H2SO4चे द्रावण बनवायचे. काय करायला लागेल? ह्या 3 ऑप्शन पैकी आपल्याला निवडायचं आहे. त्याच्यामध्ये 5 डेसिमीटर पाणी घालावं लागेल, म्हणजे 5 लिटर पाणी टाकावं लागेल, की 20 लिटर पाणी टाकावं लागेल, की एवढा ग्राम H2SO4 टाकावं लागेल, हे विचारलेलं आहे, ठीक आहे. बाकी नाही समजत आहे ना, पण तू आपल्याला जे समजते ते पहिले आपण पाहू. काय काय दिलेलं आहे, इथे जागा कमी पडेल म्हणून मी पुढच्या स्लाइडवरती जातो. बघा, पहा काय दिलेलं आहे आपल्याला दिलेलं आहे H2SO4. किती दिलेलं आहे? त्याची मोलॅरिटी किती आहे? 1.5 एवढी मोलॅरिटी आहे. तो काय म्हणतो की त्याचं किती प्रमाणात, त्याचं व्हॉल्यूम किती आहे, आकारमान किती आहे? आकार म्हणजे व्हॉल्यूम किती आहे? तर 10 डेसिमीटर क्यूब म्हणजे 10 लिटर आहे. 10 लिटर पाण्यामध्ये म्हणजे हे सगळं मिसळलेलं आहे, तर त्याची मोलॅरिटी किती बनून राहिली? 1.5 आहे. लक्षात? आता आपला नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला आहे. काय आहे नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला? यांचा फॉर्म्युला मोलॅरिटी गुणिले n फॅक्टर. हेच माहित होतं ना. n फॅक्टर काय आहे? H2SO4चा 2 आहे, ठीक आहे. तर मोलॅरिटी किती आहे? 1.5, ठीक आहे, गुणिले n फॅक्टर किती आहे? 2. उत्तर किती येणार? 1.5 गुणिले 2 किती येते? 3/2 गुणिले 2 म्हणजे किती? 3 येते. उत्तर किती येते? 3 येते. म्हणजे नॉर्मॅलिटी किती येत आहे? 3 येत आहे. काय म्हणताय की जर का H2SO4 1.5 मोलॅरिटीचा H2SO4 घेतला तर नॉर्मॅलिटी किती येते त्याची? 3 येते. परंतु ते काय म्हणत आहे की नॉर्मॅलिटी किती आली पाहिजे? 1 आली पाहिजे. आपल्याला काय बनवायचं आहे? एक नॉर्मॅलिटीचा द्रावण बनवायचा. म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की हा
90चा पॅक आहे. ठीक आहे, 90चा हा पूर्णच्या पूर्ण काय केलं, H2SO4 भरलेला आहे, थोडंसंच पाणी टाकलेलं आहे, म्हणजे पूर्ण 90चा पॅक भरलेला आहे, जास्त पॉवरफुल आहे. हा काही पोचून नाही राहिला. मग काय म्हणता हा की हे नाही करायचं आपल्याला, हे थोडंसं मोलॅरिटी कमी करायची आहे याची, आणि म्हणजे नॉर्मॅलिटी जी आहे, नॉर्मॅलिटी म्हणजे काय त्याची पॉवर, तर पॉवर 3 बनवून राहिली ना, तर 3 पॉवरचा नाही, आपल्याला 1 पॉवरचाच पॅक बनवायचा आहे. म्हणजे काय करायचं, 30चा पॅक बनवायचा आपल्याला, बाकीचं पाणी टाकायचं आहे. ठीक आहे, असं ते प्रश्न विचारला त्यांनी. मग काय करावं लागणार आपल्याला, ही जी नॉर्मॅलिटी आहे त्याला 1 करायचं आहे, तर मग मोलॅरिटी 1 कम करावी लागणार. आधी काय म्हणतात ते की डायरेक्ट 90 जर का भरला, 90 भरा म्हणतात, परंतु ते काय म्हणतात की नाही, 90चा पॉवरफुल होऊन राहिला, त्याला 90चा कमी करायचा आहे. ठीक आहे, 1 नॉर्मॅलिटीचा बनवायचा त्याला, तर मग करून द्या. मग किती पाणी टाकावं लागेल हे तेही म्हणून आपल्याला. ठीक आहे ना. मग आता नॉर्मॅलिटी आपल्याला 1 पाहिजे. मग या फॉर्म्युल्यामध्ये काय करू आपण, नॉर्मॅलिटी, हा नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला आहे ना, n = m गुणिले n फॅक्टर. तर आपल्याला नॉर्मॅलिटी किती पाहिजे, 1 पाहिजे. ठीक आहे, तर मग मोलॅरिटी किती राहील आपल्याला माहित नाही, ते आपण काढू. n फॅक्टर किती आहे, 2, म्हणजे मोलॅरिटी किती येत आहे इथे, 1/2 म्हणजे काय, 0.5, म्हणजे 0.5चा आपल्याला पॅक भरावा लागेल. ठीक आहे, असं तो म्हणतो, 0.5 मोलॅरिटी असलेला. आता मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय आहे मग. ठीक आहे, मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय आहे की जे सोल्यूटचे मोल आहे, सोल्यूटचे मोल म्हणजे n, सोल्यूटचे मोल भागिले त्याचं सोल्युशनचं पूर्णच्या पूर्ण आकारमान. आता आकारमान तर दिलेलंच आहे, पहिलीपासूनच दिलेलं आहे, 10 डेसिमीटर क्यूब म्हणजे 10 लिटर दिलेलं आहे. ठीक आहे, आणि मोलॅरिटी किती दिलेली आहे, मोलॅरिटी पण आपल्याला किती दिलेली होती, 1.5, म्हणजे याची आणि याची किंमत टाकून आपण किती मोल आहे हे आपण n ची किंमत आपण काढू शकतो. तर पहिले आपण n ची किंमत काढून टाकू. काय आहे, m ची किंमत किती आहे, 1.5 n भागिले व्हॉल्यूम किती आहे, 10. तर म्हणजे n किती निघणार इथे, 1.5 गुणिले 10 म्हणजे किती येतात इथे, 15, म्हणजे किती मोल आहे, 15 मोल आहे. ठीक आहे, सोल्युशन किती मोल आहे, 15 मोल आहे. त्याला कमी करायचं आहे का नाही, जशाच तसंच ठेवायचं आहे. परंतु आता आपल्याला काय करायचं आहे, हा मोलॅरिटी 1.5 नाही, आपल्याला 0.25 पाहिजे. मग पुन्हा हाच फॉर्म्युला वापरायचा. मोलॅरिटी, नंबर ऑफ मोल तर सारखेच आहे, ते बदलवायचे नाहीये, व्हॉल्यूम ते आपल्याला माहिती. आता मोलॅरिटी किती बनवायची आपल्याला, 1.5 नाही, आपल्याला 0.25 मोलॅरिटी बनवायची आहे, म्हणजे पॅक 30चा बनवायचा, 90चा नाही, 30चा. n किती आहे, आताच आपण काढलं 15, तिथे काय लिहिणार मी, 15 भागिले, तर व्हॉल्यूम काही माहित नाही आपल्याला, किती पाणी टाकायला लागणार आपल्याला काही माहित नाही. ठीक आहे, तर मग काय करणार मी इथे, व्हॉल्यूम इकडे 15 भागिले 0.5, किती आहे त्याचं उत्तर, 0.5 म्हणजे 1/2, हे 2 वर जाणार, म्हणजे 15 गुणिले 2 म्हणजे किती येणार आहे, 30 डेसिमीटर क्यूब, 30 लिटर. म्हणजे ज्यावेळेस सोल्युशन 30 लिटरचं बनन त्यावेळेस हे H2SO4चं जे पॉवर आहे ते नॉर्मॅलिटी 1 होईल आणि मोलॅरिटी 0.5 होईल. म्हणजे किती पाणी ओता लागेल, तर एकूण किती बनलेलं आहे, 30. एकूण किती बनलेलं आहे, 30. ऑलरेडी किती होतं, 10 डेसिमीटर क्यूब. आणखी किती टाकलं आपण, 20 टाकलं, म्हणजे 20 डेसिमीटर क्यूब पाणी ऍड करावं लागणार, तेव्हा तो 90चा पॅक 30चा होईल. ठीक आहे, म्हणजे पॉवर कमी होईल आणि मग जमू शकते आपलं भजन. ठीक आहे, अशा प्रकारे मग आपलं उत्तर काय येणार. मग इथे दिलेल्या द्रावणात 5 लिटर पाणी टाकून का नाही, 20 लिटर पाणी टाकून, ऑप्शन किती आला, 3. ठीक आहे, आता हे थोडंसं मोठं वाटलं असणार, परंतु हे सहज आहे, म्हणजे जर का करायला लागलं तर होऊ शकते. एकदम सोपी आहे असं म्हणत नाहीये मी, आहे तर हे कठीणच, परंतु ज्या पद्धतीने म्हणजे आपण जर का स्टेप बाय स्टेप जर का आपण गेलं, सोपी याच्या अँगलने जर का आपण अभ्यास केला तर हे करू शकतो. मला म्हणायचं आहे की असे प्रश्न असतात जे आपल्याला वाटतात की हे करूच शकत नाही आपण, आपल्यासारखे आर्ट बॅकग्राऊंड वाले किंवा कॉमर्स वाले करू शकतो आपण, फक्त त्या एकदम स्टेप बाय स्टेपने जायचं, एकदम मजेदार ट्रिक्सनी किंवा मजेदार एक्झाम्पल घेऊन जर का त्याला आपण समजलं तर ते पण सुद्धा सोपी आहे. ठीक आहे, अशा प्रकारे याचं उत्तर आलं आणि ही इथे टॉपिक संपला. ठीक आहे, जर का आवडला असेल तर सांगा आम्हाला कमेंटमध्ये. धन्यवाद.